दुष्काळामुळे नाशिक जिल्ह्यासह मालेगाव तालुक्यात टंचाईने उग्र स्वरूप धारण केलंय। तालुक्यातील झोडगे येथे टंचाईने मायलेकीचा बळी गेलाय। पाणी भरण्यासाठी गेलेल्या दोघींचाही विहिरीत पडून मृत्यू झालाय। नीताबाई जाधव वय 47 आणि इच्छामणी जाधव वय 16 अशी मायलेकींची नावे आहेत। मालेगाव तालुक्यातील माळमाथा भागात टंचाई अधिक तीव्र आहे। माळमाथ्यावरील झोडगे परिसरात 20 दिवसांनी पिण्याचा पाणी पुरवठा होत असतो। गावातील बहुसंख्य विहिरींना तळ गाठलाय। ज्या विहिरींमध्ये थोडे पाणी उपलब्ध आहे तिथे गावातील महिलांनी भांडी कपडे धुण्यासाठी जावं लागतंय। पशुपालकांनाही शेत शिवारातील विहिरींवर जाऊन जनावरांची तहान भागवावी लागते। नीताबाई आणि त्यांची मुलगी इच्छामणी या झोडगे शिवारात एका विहिरीवर धुणे धुण्यासाठी तसेच पाणी भरण्यासाठी गेल्या होत्या। काही वेळाने या मायलेकी विहिरीत पडल्याने तेथून जाणाऱ्या मेंढपाळ महिलेच्या लक्षात आले। या महिलेने माहिती दिल्यावर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरू केले। मदत कार्यास विलंब झाल्याने दोघींनाही वाचवण्यात यश आले नाही। मायलेकी विहिरीत कशा पडल्या याची निश्चित माहिती पोलिसांकडेही नाही। दोर बादलीच्या सहाय्याने विहिरीत पाणी काढत असताना पाय घसरल्याने आधी दोघींपैकी एक पाण्यात पडली असावी। तिला वाचवण्यासाठी दुसरीने विहिरीत उडी मारली असावी अशी शक्यता आता वर्तविण्यात येते। या प्रकरणी मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे। ब्युरो रिपोर्ट, सप्रेम मराठी।